गुन्हे शाखेच्या घटक 3 कल्याण युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर 16/25 मध्ये समांतर तपास केला। सदरच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे अधिक तपास केला, चौकशी केली। त्या अनुषंगानं युनिट 3चे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक, सपोनी उगल मुगले, PSI विनोद पाटील यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला। त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत 667 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 54,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्या आरोपींकडून आतापर्यंत एकूण 50 गुन्हे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। या अनुषंगानं युनिट 3चे अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे, यांचे साथीदार कोण आहेत, त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जे सोनं आहे, मुद्देमाल आहे, तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावली या अनुषंगानं अधिक आम्ही तपास करत आहेत। त्याचबरोबर अजूनही काही घरफोडीचे किंवा या अनुषंगानं इतरही गुन्हे काही उघडकीस येत आहेत का याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे। 50 घरफोड्या किती कालावधीमध्ये केलेल्या आहेत आणि कशा प्रकारे ही चोरी करायची, म्हणजे नेमकी मदत काय होती? हे प्रामुख्याने घरफोडीच करायचे। बंद फ्लॅट असेल, दिवसा किंवा रात्रीच्या वेळी त्यांच्याकडे जे साधनं होती किंवा हत्यारं होती, कटावणे असेल, त्याचबरोबर स्क्रूड्रायव्हर वगैरे याच्या सहाय्याने ते घराचा दरवाजा, कडी, कोंडा, कुलूप तोडून ते गुन्हे करायचे। या आरोपींवर यापूर्वी एकूण 32 गुन्हे विष्णुनगर, मानपाडा, वागळे इस्टेट, ठाणे शहरामध्ये ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गुन्हे दाखल आहेत। तरी मोठी टोळी असू शकते का, इराणी टोळीची संलग्न किंवा ह्यापैकी दुसरी कुठली टोळी आहे का? पूर्वी बोलायचे चट्टी गँग काय आहे का? सध्या आपल्याकडे 2 अटक आरोपी आहेत, लक्ष्मण शिवशरण आणि सुरेश कोटियान। यांच्यासोबत अजून कोण त्यांचे साथीदार आहेत का किंवा इतर ठिकाणी इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांनी काही गुन्हे केलेले आहेत का, यांना मदत करणारे इतर कोण आरोपी आहेत का, त्या अनुषंगाने अधिक तपास आमचा सुरू आहे। सध्या आरोपी हा भिवंडी कालेर एरियामध्ये राहतो आहे। त्याचे बॅकग्राऊंड म्हणजे यापूर्वी त्याच्यावर एकूण 32 घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सर, जे घरफोडी करायचे त्याचे पहिले तो रेकी वगैरे करायचे काही? रेकी किंवा ज्याला आपण पूर्ण पडताळणी करायचं म्हणतो त्या पद्धतीने हे घरावर वॉच ठेवायचे। जे घर बंद आहेत किंवा अचानकपणे सुद्धा यांनी तपासा असं निष्पन्न झालं आहे की अचानकपणे जाऊन जे बंद घर आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चोरी केलेली आहे। तर पोलिसांसोबत चॅलेंज होतं, बंद घरं असायचे, त्यामुळे पुढे आरोपी सुद्धा मोठं आव्हान होतं। कशा प्रकारे ही कारवाई केलेली आणि ताब्यात घेतलेला आहे? याच्यामध्ये आम्ही समांतर तपास करत असताना ACP शेखर बागडे, PI अजित शिंदे, उगल मुगले, PSI विनोद पाटील आणि त्यांची सर्व टीमने महाराष्ट्रामध्ये असतील किंवा इतर ठिकाणी बऱ्याच संशयित आरोपींकडे चौकशी केली किंवा त्याचा तपास केला। त्या अनुषंगाने आम्हाला लक्ष्मण शिरसाट आणि सुरेश कोटियान हे 2 आरोपी निष्पन्न झाले आणि या आरोपींकडून आतापर्यंत आम्ही 50 घरफोडीचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। पेट्रोलिंग या अनुषंगाने चालूच आहे। बीट मार्शल असतील, आमचे पेट्रोलिंग मोबाईल असतील, त्याचबरोबर आपले ठाणे सुरक्षित ठाणे जे मोबाईल ॲप मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी जे चालू केलेले आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही जे संवेदनशील ठिकाणं आहेत किंवा चोरी, घरफोडी असतील, जबरी चोरीच्या घटना घडणारी जी ठिकाणं आहेत ते ठिकाणं सर्व त्या ॲपमध्ये आयडेंटिफाय केलेले आहेत। आमचे पोलीस अंमलदार, गोपनीय अंमलदार असतील, त्याचबरोबर मोबाईल व्हॅन असतील, पेट्रोलिंगच्या व्हॅन असतील, रात्रगस्तीच्या व्हॅन असतील, त्या सर्व ठिकाणी भेटी देतात, त्याचं फोटो घेतात आणि ते अपलोड त्या ॲपमध्ये केलं जातं, जेणेकरून वरिष्ठ स्तरावर देखील त्याचं एक मॉनिटरिंग त्या पद्धतीने होतं। यापूर्वी जे 32 गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने त्याच्यावर काय प्रतिबंधक कारवाई केलेली आहे का त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत। 50 गुन्हे जे आहेत ते किती महिन्याचे, वर्षाचे, एका वर्षात? हे 50 गुन्ह्याचे आहेत ते चालूच आहेत, 2023 मधले, 24 मधले आणि 25 मधले। हां, अगोदरच्या गुन्ह्यामध्ये अटक आहे, त्याच्यावरून रिकव्हरी जप्ती पण झालेली आहे। 667 ग्रॅम सोनं आणि काही रोख रक्कम असा 54,20,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। तो मुद्देमाल त्यांनी कशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली, तो कुणाकडे विकलेला आहे, त्याचे रिसिव्हर कोण आहे, सोनार असतील किंवा इतर जे काही माल विकत घेणारे आहेत त्याच्याकडे देखील अधिक तपास आम्ही करत आहे।
हिंदी बता दीजिए। वो तो नहीं बताएंगे ना, तो मालूम पड़ेगा सब लोगों को पुलिस सर बड़े सर बड़ेवाड़ा पे सिंगबारी करने वाले आरोपी को गिरफ्तार किया गया है। कितने इसमें जो है गोले को खुलासा हुआ है और आरोपी का बैकग्राउंड क्या है? क्राइम ब्रांच के यूनिट 3 के इंचार्ज पीआई अजीत शिंदे, एपीआई भूगोल मुगले, पीएसआई पाटिल और उनकी टीम, उन्होंने एसीपी शेखर बागड़े उनके मार्गदर्शन में ये विष्णुनगर पुलिस स्टेशन का गुना नंबर है 16/25, उसका पैरेलल इन्वेस्टिगेशन किया, समांतर तपास किया। जो घरपोड़ी का गुना है उसमें टीम ने 2 आरोपी को अरेस्ट किया, एक लक्ष्मण शिवशरण और दूसरा सुरेश कोटियान। उनके पास से अभी तक 667 ग्राम सोना रिकवर किया है, जब्त किया है। टोटल मुद्देमाल है उसका 54,20,000 का लगभग। अभी तक ये 2 आरोपी के इसमें हमें 50 गुने डिस्क्लोज किए, 50 गुनों का हमें उसमें मुद्देमाल मिला है। और भी इसमें कौन कौन शामिल है, उनके साथ इन्होंने गुना करते टाइम किसकी मदद ली है और जो सोना चोरी किया था, जो मुद्देमाल चोरी किया था, वो उसकी विल्हेवाट और डिस्पोजल कहाँ पे किया है, किस ज्वेलर्स ने उसको खरीदा है, वो उसका भी इन्वेस्टिगेशन हमारी टीम कर रही है। सेंधमारी के लिए कौन से घरों को टारगेट किया जाता था? क्या चौल हुआ करती थी या बिल्डिंग होती थी? ये आरोपी जो है ये रेकी करते थे, पहले रेकी करते टाइम जो घर बंद है वो उसमें वो इसका चोरी का प्रयास करते थे, और जो अचानक से घर बंद मिलते उसमें भी उन्होंने चोरी का प्रयास किया है। सर बताया जा रहा है कि आरोपी ये जुगाड़ का आदी था, इसलिए जुगाड़ के माध्यम से वो चोरी करता था, उसको यूज करता था उसको। तो उसका हम इन्वेस्टिगेशन करेंगे आगे। सर ये हाई प्रोफाइल सोसाइटियों में निशाना बनाता था कि अन्य ठिकाना? तो सभी हाई प्रोफाइल हो, लो प्रोफाइल हो, सभी चौल हो, बिल्डिंग हो, सभी जगह उन्होंने घरपोड़ी चोरी की है। ये दोनों के बैकग्राउंड क्या, कहाँ के रहने वाले? ये मुख्य आरोपी जो है लक्ष्मण शिवशरण, ये कालेर भिवंडी का रहने वाला है, और सुरेश कोटियान है जो उसका साथीदार, वो मीरा रोड का रहने वाला है। इनके ऊपर पहले भी कुछ गुना दाखिल है? लक्ष्मण शिवशरण के ऊपर पहले 32 ऑफेंस रजिस्टर है, वो उस गुने में वो अटक भी हुआ है, उसकी तरफ से माल रिकवर भी जब्त भी किया है उसमें। सर अब जब इसके ऊपर 50 गुने रजिस्टर हो चुके, तो आने वाले कदम में क्या कुछ इसके ऊपर ठोस कार्रवाई की जाएगी ताकि इसको जामीन जल्दी ना मिले, ताकि जल्दी बाहर ना आ सके दोबारा? उसका हम अच्छे से इन्वेस्टिगेशन करेंगे और प्रिवेंटिव एक्शन भी अच्छे से हम लेंगे उसमें। सिर्फ घरों से कैश और सोना ही चोरी करते थे कि अन्य वस्तु भी चोरी करते? अभी तक जो इन्वेस्टिगेशन में हमने रिकवर किया है, जब्त किया है, उसमें 667 ग्राम सोना है, कुछ कैश है, लगभग 54,20,000 का मुद्देमाल अभी तक मिला है। और भी कोई चोरी किया है क्या, दूसरा कोई मुद्देमाल है, उसका भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। सर किसको कब तक पुलिस कस्टडी में दी? अभी वो हमारे पुलिस का कस्टडी में है, पीसीआर में है, और बाकी जो गुना है उसमें भी रिकवरी के लिए हम माननीय न्यायालय से उसकी कस्टडी आगे भी लेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।